ज्या विश्वसनीय पुराव्याच्या आधारावर इतिहास लिहिला जातो त्यास इतिहासाची साधने असे म्हणतात. तर इतिहासाचे एकूण 4 साधने आहेत: भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन आणि दृकश्राव्य साधन. सर्वप्रथम आपण भौतिक साधनाचा अभ्यास करूया. ज्या वस्तू किंवा वास्तू आपल्या डोळ्यांनी दिसतात, आपण त्यांना स्पर्श करू शकतो, याला इतिहासाची भौतिक साधन असे म्हणतात. आता भौतिक साधनामध्ये कशा कशाचा समावेश होतो? भौतिक साधनामध्ये किल्ले, स्मारके, इमारती याचा प्रामुख्याने समावेश होतो. किल्ले किल्ले 4 प्रकारची असतात. नंबर 1 भुईकोट किल्ला, जो जमिनीवर निर्माण केलेला किल्ला असतो. नंबर 2 वनदुर्ग, घनदाट वनामध्ये तयार केलेला किल्ला. नंबर 3 गिरिदुर्ग, जो उंच शिखरावर तयार केला गेलेला किल्ला. नंबर 4 जलदुर्ग, जो पाण्यामध्ये निर्माण केलेला किल्ला. हे किल्ल्यांची 4 प्रकारे होय. त्यानंतर आहे स्मारके. स्मारकामध्ये समाधी, कबर आणि विरगळ याचा प्रामुख्याने समावेश होतो. समाधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरची समाधी आजही आपल्याला ऐतिहासिक साधन म्हणून, इतिहासाचं भौतिक साधन म्हणून अभ्यास करता येतो. त्यानंतर आहे कबर. मुघल सम्राट औरंगजेब याची औरंगाबाद या ठिकाणी कबर आजही आपल्याला पाहावयास मिळते. आणि विरगळ हे रायगड जिल्ह्यातील उबडी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आणि विरगळ म्हणजे काय, तर एखाद्या वीर पुरुषांच्या किंवा वीर स्त्रियांची एखाद्या मोठ्या शिल्पावर काढलेली कलाकृती, त्यांचं ऐतिहासिक आठवण म्हणून ठेवा तयार केलेला, त्याला विरगळ असे म्हणतात. हे रायगड जिल्ह्यातील उबडी या ठिकाणी भरपूर आपल्याला पाहावयास मिळते. नंबर 3 आहे इमारती. भौतिक साधनामध्ये इमारती यांचा समावेश होतो. आता इमारतीमध्ये राजवाडा असेल, जुन्या काळामध्ये राजा महाराजा यांचा काळ होता, राजवाडे असेल, राणी महल असेल, सामान्य लोकांची घरं असतील, मंत्री निवास असतील, हे सर्व इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये इमारतीमध्ये समावेश होतो. सामान्य लोकांची घरं, त्या तत्कालीन सामान्य लोकांच्या घरावरून त्या काळातील सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करता येतो, आढावा घेता येतो. हे इतिहासाची एकूण भौतिक साधनामधील हे प्रकार होय. नंबर 2 लिखित साधन, जे लिहून ठेवलं गेलेलं आहे त्यालाच लिखित साधनं असे म्हणतात. त्यामध्ये पुस्तके आहेत, ग्रंथ आहेत, पुराणे आहेत, पोथ्या आहेत, मोठमोठे ग्रंथ आहेत, भृजपत्र आहे, त्यावर लिहिले जात असत. हे सर्व इतिहासाचे लिखित साधने होत. लिखित साधनामध्ये वर्तमानपत्र असतील, पत्रव्यवहार असतील, परदेशी व्यक्तीच्या नोंदी असतील, आत्मचरित्रे असतील, त्याचबरोबर पुस्तके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, हे सर्व इतिहासाच्या लिखित साधनामध्ये याचा समावेश होतो. वर्तमानपत्रे केसरी, मराठा, दर्पण, बेंगॉल गॅझेट, हे सर्व जुनी वर्तमानपत्रे आजही आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यास उपयोगी ठरतात. पुस्तके, जे जुने पुस्तके आहेत तेही आज लिखित स्वरूपामध्ये आज इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. फॅक्टरी रेकॉर्ड्स, ब्रिटिशकालीन वेगवेगळ्या फॅक्टरीज होत्या, त्याच्यामधला आजही पुरावा आपल्याला वाचावयास मिळतो. परदेशी व्यक्तीच्या नोंदी, परदेशी व्यक्ती भारतामध्ये आले आणि त्यांनी आपला प्रवास वर्णनामध्ये भारताची सामाजिक आर्थिक परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यामध्ये इऑंग शॉंग चीनी प्रवासी, फैयॉन चीनी प्रवासी, निकोलो मनुची हा सुद्धा चीनी प्रवासी, यांनी भारतामध्ये आले आणि प्राचीन काळाचा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आहे. आजही ते आपल्याला वाचावयास मिळतो. त्यानंतर आहे मध्ययुगीन काळामध्ये अल्बेरुनी नावाचा हा प्रवास वर्णन केलेला आहे, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यानंतर आहे इब्न बतूता, हा सुद्धा आपल्या प्रवास वर्णनामध्ये भारताच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. अशा प्रकारे हे परदेशी व्यक्तीच्या नोंदी ह्या इतिहासाच्या लिखित साधनामध्ये याचा समावेश होतो. त्यानंतर आहे मौखिक साधन, जे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेला मौखिक साधन असे म्हणतात. त्याच्यामध्ये स्फूर्तिगीते आहेत, स्फूर्तिगीतातून प्रेरणा, राष्ट्रभक्ती जागृती करणे हे त्यांचा मुख्य उद्देश होतो. अनेक स्फूर्तिगीते
महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान गायली गेली. देशभक्तीवर ते गायली जातात. अनेक स्फूर्तिगीते प्रकाशित झाली, अनेक अप्रकाशित आहेत. ते आजही आपल्याला मौखिक साधन म्हणून त्याचा वापर करता येतो. त्यानंतर आहे पोवाडा. पोवाडा हा वीर रसाने ओतप्रोत असणारा ऐतिहासिक मौखिक साधन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये अदनान सामी यांनी गायलेला पोवाडा. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान ओ प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अहो राजे हो जीर राज रजीजी. अहो राजे हो जीर राज रजीजी जी 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 जी. अशा प्रकारचे पोवाडे आजही मौखिक साधनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर ओव्या. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया सकाळी 4 वाजताच उठून आपल्या कामाला लागायच्या आणि जातीवर दळण दळताना अनेक गाणे गायची त्याने. सुंदर माझे जाते ग फिरे बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अशा प्रकारच्या सुंदर सुंदर ओव्या गायच्या. घर घर ते बाई जात पाटेच्या पायरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी. त्यावेळेस कुठल्याही दळणवळणाचा साधन नव्हता. सासूरवासीन या महिला या गाण्यामधून आपल्या भावना व्यक्त करायच्या. अशा प्रकारे मौखिक साधनामध्ये ओव्या याचा सुद्धा आज भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला समावेश दिसतो. त्यानंतर लोककथा आहेत. अनेक कथा परंपरेने आज आपण ऐकतो. त्याचबरोबर मेळे आहे, जलसे आहे, कलापथके आहेत. हे अनेक अशा प्रकारचे मौखिक साधन आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतात. अशा प्रकारे इतिहासाचे हे प्रमुख 3 साधनाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.